गेले अनेक वर्ष आपण अनेक मराठी जुने चित्रपट आपल्या टीव्हीवर पाहतो, यूट्यूबवर पाहतो. त्याच्यावर ना आपल्याला एक लोगो दिसतो. तो लोगो असतो अल्ट्रा मीडियाचा आणि असे बरेच अनेक चित्रपट असतील, नाटक असतील, गाणी असतील. अल्ट्रा मीडिया गेले अनेक वर्षानुवर्ष आपल्यासाठी खास साचवून ठेवली आहेत त्यांनी ही सगळी गाणी, ही सगळे चित्रपट आणि आता हीच सगळी गाणी, हे सगळे चित्रपट आपल्याला पुन्हा एकदा नव्याने पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे अल्ट्रा झकास ॲपवर आणि अल्ट्रा झकास आता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक नवीन उपक्रम सादर करत आहे. याच उपक्रमाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे अल्ट्रा झकासचे, अल्ट्रा प्रोडक्शनचे सर्वेसर्वा सुशील कुमार अग्रवाल सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सर खरं तर आम्हाला खूप आज अभिमान वाटतो की अल्ट्रा मीडिया प्रोडक्शनने गेले अनेक वर्ष या पूर्ण क्षेत्रात खूप मोठं योगदान दिलं आहे. सर याची सुरुवात नेमकी कुठून झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिवस या निमित्ताचे सगळ्यांना शुभेच्छा. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट हे जवळजवळ 40 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे. कंपनी सुरू होऊन आणखीन अल्ट्रा हा ब्रँड नेम जे आहे ते आता पूर्ण जगामध्ये प्रचलित आहे. ॲज यू सेड सगळ्यांना ते माहिती आहे की अल्ट्रा कंपनी विविध प्रकारचे जे फिल्म्स आहेत किंवा वेब सिरीज आहे किंवा टी व्ही सिरीज आहे, हे सगळं लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून दाखवतात. जसं पहिले कसं सुरू झालं जे तुम्ही विचारत होते, तर सगळ्यात पहिले आम्ही सुरुवात केली व्हिडिओ कॅसेटवरून. तर व्हिडिओ कॅसेटचे दिवस होते, त्यावेळेला व्हिडिओ कॅसेटवर अल्ट्रा लोगो यायचा आणि सगळे जे प्रचलित फिल्म्स वगैरे आहे ते अल्ट्रा ब्रँडमध्येच यायचे. तर नंतर VHS नंतर VCD आला, VCD नंतर DVD आला, DVD नंतर आता एक डिजिटलचा प्रकार झालेला आहे आणि डिजिटलमध्ये मग वेगवेगळे त्याच्या पहिले आम्ही सॅटेलाईट वगैरेला फिल्म देत होतो आणि दूरदर्शनवर फिल्म लावायचं, हे सगळे प्रकार चालतच होते. पण मेन आता डिजिटल आल्यानंतर यूट्यूब, वेगळ्या प्रकारचे OTT हे सगळे आले आणि त्याचमध्ये आम्ही विचार केला की आम्हीसुद्धा एक फक्त मराठीकरता, प्युअरली मराठीकरता काहीतरी एक OTT बनवायचा आणि आमची अल्ट्रा झकास जी आहे ती पहिली OTT आम्ही सादर केली. जसं सर मी म्हणाले की 40 वर्षांपूर्वी कोणाकडे जास्त मोबाईल नव्हते, तेव्हा तर फोनसुद्धा नव्हते, फक्त होता टीव्ही. तर त्यावेळी ही संकल्पना कशी सुचली की आपल्याला एखादं अल्ट्रा मीडिया प्रोडक्शन सुरू करायचं आहे? सो ती संकल्पना नेमकी आपल्याला कशी सुचली? तर त्यावेळेला मोबाईल पुढे येणार आहे किंवा डिजिटल पुढे येणार आहे हे त्यावेळेला विचारात नव्हतं. कारण त्यावेळेला एवढं काही म्हणजे नव्हतंच, म्हणजे मार्केटमध्ये नव्हतं किंवा जगामध्ये कोणी लोक बोलतसुद्धा नव्हते की असं काहीतरी येईल, प्रकार येईल ज्याच्या माध्यमातून तुम्ही फिल्म्स वगैरे बघू शकाल. पण हा एक 30 वर्षापूर्वी एक थोडी हालचाल सुरू झाली की आता डिजिटल एज येणार आहे. डिजिटल एजमध्ये काय, मोबाईलमध्ये तुम्ही पिक्चर बघू शकाल किंवा इंटरनेटच्यामुळे तुम्ही टी व्हीवर पिक्चर बघू शकाल. हे सगळं होणार की नाही होणार माहिती नव्हतं. पण आम्ही काय, आमची कंपनी जी आहे ती सुरुवातीपासून टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स असतं. म्हणजे ज्या वेळेला टेक्नॉलॉजीज येतात किंवा येणार आहे, आम्ही स्टडी करतो, आमची टीम आहे ते स्टडी करतं आणि त्या टेक्नॉलॉजीला आम्ही इमिजिएटली ॲडॉप्ट करतो. त्या ॲडॉप्शनमुळे आम्ही आज या ठिकाणी पोचलेलो आहे आणि त्याचमुळे ते अल्ट्रा झकास आता आलेलं आहे आणि अल्ट्रा झकासवर तुम्ही चांगली फिल्म्स बघू शकता, त्या वेब सिरीज बघू शकता, टी व्ही शोज बघू शकता किंवा प्लेज बघू शकता. नाटकं जी आहे ते नाटकं आपल्याकडे फार प्रचलित आहे. म्हणजे पहिले 40 वर्षापूर्वी 2च प्रकार होते मराठी फिल्म बघण्याकरता. आयदर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा किंवा प्लेच्या माध्यमातून तुम्ही प्ले बघा आणि प्ले फार प्रचलित होते त्यावेळेला. तर पुष्कळ लोकांनी ते प्ले जे आहे ते शूट करायचं, त्याला डिजिटाईज करायचं, हा एक ऑलरेडी प्रकार सुरू होता आणि आम्ही ते अशा प्रकारची आम्हाला एक लायब्ररी भेटली ज्याच्यामध्ये ऑलरेडी 50-60 प्लेज होते आणि फार पॉप्युलर प्लेस होते. ते आम्ही अक्वायर केले
मग त्याला पूर्ण डिजिटाईज केलं, पूर्ण रिस्टोअर केलं त्याला, की म्हणजे आजच्या हिशोबाने त्याला दिसायला पाहिजे. त्यावेळेला तो कलर ग्रेडिंग वगैरेचा प्रकार नव्हता. आता आम्ही पूर्ण कलर ग्रेडिंग केले आणि एक छान प्रकारे करून ते प्लेसुद्धा आम्ही लोकांना दाखवले आणि लोकं फार इंटरेस्टेड आहेत ते प्ले बघायला. म्हणजे त्यांना फार इंटरेस्ट येतो प्ले बघायला. आणि हे बघून आम्ही मग थोडे काही नवीन प्लेस जे आहेत ते सुद्धा शूट केलेले आहे. 5-6 प्ले आम्ही आत्ताच मागच्या वर्षामध्ये शूट करून ते लोकांना दाखवलेले आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. आणि आम्ही ते कंटिन्यू करणार. म्हणजे प्ले जे आहे ते दरवर्षी काही ना काही प्ले आम्ही त्याच्यावर टाकणार आणि लोकांची जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करणार. मराठी भाषेला नेहमीच सर्वत्र प्राधान्य दिलं जातं. अल्ट्रा झकास हे OTT ॲप आहे आपल्याकडे आणि या ॲपवर जुने जवळपास 200 चित्रपट आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्याबद्दल काय सांगाल? आमच्याकडे काय एक तर फार मोठी लायब्ररी आहे पिक्चरची. तर सगळे पिक्चर एकाबरोबर टाकता येत नाहीत. आम्ही हळूहळू आम्ही त्याच्यात फिल्म टाकले, दुसरं कॉन्टेंटसुद्धा टाकले आणि मराठी भाषा दिवसामुळे आम्ही एक प्लॅन केला, की चला एक चांगला मोठा चंक आपण याच्यामध्ये लोकांपर्यंत टाकावा पोहोचवा. आणि एक 200 पिक्चरचा प्लॅन केलेला आहे, की 200 पिक्चर आपण त्याच्यामध्ये टाकावी आणि लोकांना ते आवडीचं होईल. त्याशिवाय आम्ही नवीन फिल्मसुद्धा फार टाकतो आहेत. आता आम्ही प्रयत्न करतो, की दर महिन्याला एक नवीन पिक्चर आम्ही तिथे लोकांना दाखवायचा. त्याशिवाय आम्ही वेब सिरीजसुद्धा प्रोड्यूस करतो. वेब सिरीजसुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर दर ते पण सुद्धा एका महिन्याला किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही एक वेब सिरीज आणि आमचा फक्त एकच मराठीचा प्लॅटफॉर्म आहे ते तो अल्ट्रा झकास. त्यामुळे लोकांना फार इंटरेस्ट आहे, की आता काय अल्ट्रा नवीन. झकासमध्ये आहे, नवीन काय येणार आहे. आम्ही इवन जे साऊथचे जे पिक्चर्स आहेत त्याचे आम्हाला असं वाटतं, की हे चांगली फिल्म आहे आणि हे मराठी भाषी लोकांना आवडेल. आम्ही त्यांना मराठीमध्ये डब डब करतो आणि मराठीमध्ये डब करूनसुद्धा दाखवतो. त्यालासुद्धा फार चांगला प्रतिसाद आहे. नक्कीच. तर ओव्हरऑल कॉन्टेंटला अल्ट्रा झकासवर फार चांगला प्रतिसाद. बऱ्याचदा कॉन्टेंट निवडताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतात आणि बघाव्या लागतात, फिल्टर करावे लागतात आपण म्हणू शकतो. सो आपलं कॉन्टेंट जे जनरेशन असतं ते कसं असतं एकंदरीत? तर त्याच्याकरता काय आमच्या इकडे टीम आहे ना. टीम सतत मार्केटमध्ये ॲनालिसिस करत असतात, की काय आवड आहे, काय चालत आहे, काय चालणार आहे, आज काय ट्रेंड आहे. कारण आपल्या इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड बदलत असतं है ना. केव्हा ॲक्शन आली, केव्हा रोमॅन्टिक आली, केव्हा फॅमिली आला, काय तर केव्हा काय येणार आहे काय समजून. तर त्या हिशोबाने आम्हीसुद्धा मोल्ड होतो आणि त्या प्रकारचे कॉन्टेंट आयदर आम्ही प्रोड्यूस करतो किंवा आम्ही अक्वायर करतो आणि अक्वायर करून ते लोकांना दाखवतो. जेव्हा व्हिडिओ कॅसेटपासून सुरुवात झालेली तेव्हा अशी कल्पना होती का, म्हणजे पुढे जाऊन भविष्यात आपण एवढं सगळं करू, एक प्रोडक्शन हाऊस एस्टॅब्लिश होईल आणि एवढ्या सगळ्या गोष्टी? नाही, प्रोडक्शन तर आम्ही त्यावेळेलाही सुद्धा केलेले आहे. पण ते असं नाही की व्हिडिओ करता केले किंवा ते आम्ही थिएटरमध्ये रिलीज केले आणि थिएटरमध्ये रिलीज करून नंतर व्हिडिओमध्ये रिलीज केले. आज जे आहे ते आम्ही मॅक्सिमम कॉन्टेंट अल्ट्रा झकास करता बनवतो. तर ते अल्ट्रा झकास करता जेव्हा तुम्ही कॉन्टेंट बनवता किंवा तुम्ही तुमच्या OTT प्लॅटफॉर्म करता जेव्हा कॉन्टेंट बनवता तेव्हा ते प्रोडक्शन हाऊस होतं. तर त्यावेळेला ही अपॉर्च्युनिटी नव्हती. आज ती अपॉर्च्युनिटी आलेली आहे म्हणून ते एवढे मोठं एक प्रोडक्शन हाऊस झालेलं आहे, स्पेशली मराठी करता. नक्कीच. कारण जेव्हा आपण अल्ट्रा मीडियाकडे पाहतो तेव्हा आपल्याकडे खूप व्हरायटी दिसते, पण या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहणं, एक सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवणं, हे तुम्ही खूप छान प्रकारे जमवलं आहे. जसं की तुम्ही म्हणाला टीम आहे, पण ॲज अ फाउंडर मेंबर यू विल फील प्राऊड, यू आर फीलिंग प्राऊड राईट नाव? बिलकुल, डेफिनेटली. म्हणजे एवढा मोठा मराठीचा प्लॅटफॉर्म तयार करणं दॅट इटसेल्फ इज अ चॅलेंज आणि तो चॅलेंज आम्ही स्वीकारून तो प्लॅटफॉर्म लोकांना दिलेला आहे आणि आमच्याकडे लोकं आहेत. म्हणजे आमचे जे डाउनलोड्स आहे किंवा सबस्क्रायबर्स आहे दे आर व्हेरी हॅपी, दे आर कमिंग अगेन अँड अगेन. म्हणजे आज वर्षापेक्षा जास्त झालेला आहे अल्ट्रा झकास होऊन, तर ते रिपीट होत आहेत लोकं. म्हणजे
पेड सबस्क्रायबर आहेत, पे करून सबस्क्रिप्शन घेत आहेत. तर लोकांना इंटरेस्ट आहे किंवा कॉन्टेंट चांगला वाटतं म्हणूनच ते तिकडे येतात. जसे अपकमिंग तुम्ही म्हणालात की आपण OTTवर बऱ्याच गोष्टी आता एकत्र आणतोय. सो अपकमिंग OTT जे आहे रिलीज त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? वेब सिरीज जी आहे तर आमची नुकतीच जे रिलीज झालेली आहे, तुम्ही सांगितलं खोताची वाडी, आता आम्हीच नुकतीच रिलीज झालेली आहे. आणि आता आमचे पाईपलाईनमध्ये आहे 3-4 वेब सिरीज पाईपलाईनमध्ये आहे. ते बहुतेक नेक्स्ट मंथपासून सुरू होईल. एव्हरी मंथ आमची एक वेब सिरीज आहे आणि दुसरीसुद्धा फ्लोअरवर जातच आहे. तर आमचा यावर्षी प्लान आहे की दरवर्षी दर महिन्याला एक वेब सिरीज, नवीन वेब सिरीज आपण लोकांना दाखवू. दाखवायची.